नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. जे विद्यार्थी अभ्यास करून गेले होते या एक्झामसाठी, किंवा ज्यांचा मागच्या काही वर्षांचा अभ्यास आहे किंवा ज्यांनी मागच्या 1 वर्षामध्ये खूप चांगला अभ्यास केलेला आहे, सर्व त्या ठिकाणी कव्हर करून गेलेले आहे. त्यांच्यासाठी हा पेपर म्हणजे आपल्याला बून म्हणावा लागेल, आशीर्वाद म्हणावा लागेल की एवढ्या जागा असताना मला असं कुठेतरी वाटत होतं की यावर्षीचा जो पेपर आहे तो थोडासा त्या ठिकाणी टफ सेट होऊ शकतो, किंवा आणखी मला एक शक्यता वाटत होती. मी राज्यसेवेच्या पेपरबद्दल बोलतो आहे की पूर्वपरीक्षेचा पेपर कसा होता. आता खूप जणांच्या मनात तो प्रश्न असणार. आता ज्याचा अभ्यास नाही त्याच्यासाठी अवघड होता पेपर, किंवा ते अखंड तांडव करत असतील की बाबा खूपच ऑड आला होता, एवढा ऑड येत असते का पेपर, काही पण विचारतात आयोग वगैरे वगैरे. हा एक वर्ग असणार आहे त्या ठिकाणी. आणि असा एक वर्ग असणार आहे बाबा ठीकठाक आला होता पेपर. आणि काही लोक आहेत ज्यांचा खूप वर्षाचा अभ्यास आहे, चांगला आहे, ते म्हणतील की बाबा बेस्ट होता पेपर. आता न्यूट्रल ओपिनियन काय आहे या पेपरसाठी, किंवा न्यूट्रल ओपिनियन जर तुम्ही मला विचारलं की बाबा एक चांगला अभ्यास असणारा विद्यार्थी जो नॉर्मली प्रिलिम क्रॅक करण्याची ताकद ठेवतो, मेन्स क्रॅक करण्याची ताकद ठेवतो, किंवा इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतो, अशा विद्यार्थ्याचं काय मत असणार या पेपरच्या बाबतीत. तर माझं असं म्हणणं आहे की हा पेपर ठीकठाक होता, म्हणजे चांगला या कॅटेगरीमध्ये किंवा ठीकठाक या कॅटेगरीमध्ये म्हणू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोगाने यावेळेस असं खूप काही चेंजेस केले बाबा, किंवा ऑडमध्ये चाललं गेलेलं आहे असं बिलकुल घडलेलं नाही आहे. मला आधी असं वाटत होतं की बाबा यावर्षी आयोगाने ज्या पद्धतीनं UPSCच्या पद्धतीनं स्वतःला चेंज करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे, किंवा UPSC सारखं आम्ही स्वतःला बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे टायटल वापरून त्या ठिकाणी CSAT क्वालिफाय केलं UPSC सारखं, मेन्सचा पेपर पॅटर्न बदलवला, इंटरव्ह्यूचे किंवा पर्सनॅलिटी टेस्टचे मार्क्स त्या ठिकाणी बदलवले, मेन्स रायटिंग केली. तर मला असं वाटलं की हा पहिला पेपर असा असेल जो UPSCच्या धर्तीवर तयार होईल, पण असं काहीही घडलेलं नाही आहे. म्हणजे या गोष्टीवर एक शिक्कामोर्तब झालेला आहे की आयोगाची जी पेपर सेटिंग करणारी टीम आहे तीच आहे. त्यांच्याकडं काही असं एक ज्या पद्धतीने UPSCचे एकदम इंटेलेक्च्युअल क्वेश्चन तयार करतात ज्यात खूप डोकं लावावं लागते, अशी कुठलीही टीम त्यांना आणखी तरी भेटलेली नाही आहे. एकदम ट्रेडिशनल पेपर काढलेला आहे त्यांनी. आणि सर्वात या पेपरमध्ये म्हणायचं झालं तर हा अर्धा कंबाईनचा पेपर होता आणि अर्धा राज्यसेवेचा होता. म्हणजे यावर्षी तर राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा दर्जा पण त्यांनी घसरवलेला आहे. मधात फक्त आय थिंक 2021मध्ये एक पेपर आला होता, तो पण राज्यसेवेचाच पेपर होता किंवा कंबाईनसारखाच होता, फक्त टफ सेट झालेला होता. आयोग UPSCकडे जाण्याऐवजी मला असं वाटते कंबाईनकडे जरा जास्त वळते ह्या पेपराकडे पाहिल्यानंतर, असं जाणवते आहे. यावरून आपण पुढच्या वर्षीचं पण गेसिंग मारू शकतो की बाबा काही त्याच्यामध्ये पेपर पॅटर्नमध्ये असा खूप काही बदल होईल, क्वेश्चन इंटेलेक्च्युअल बनतील, प्रत्येक ठिकाणी आपल्याला लॉजिक लावावं लागेल किंवा डोकं लावावं लागेल, असं काहीही नाही आहे. तुम्हाला एक बेसिक नॉलेज असलं म्हणजे आपण ज्या 3 पायऱ्या म्हणतो, एक बेसिक आहे, एक ठीकठाक अभ्यास आहे आणि एक चांगला अभ्यास आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ठीकठाक अभ्यास आहे ते पण ह्या पेपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्कोअर करू शकतात. राहिला प्रश्न सर याचा कट ऑफ किती लागेल वगैरे वगैरे, आता आपल्या अकॅडमीतर्फे आपण टेलिग्रामवरती आन्सर की टाकलेली आहे. विदर्भ आयएस अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे, खाली मी त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ज्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर हे बाकी काहीच ऐकायचं नाही, आम्हाला डायरेक्ट उत्तरं चेक करायचे आहे, त्यांनी डायरेक्ट जावं आणि उत्तरं चेक करावे. आणि ज्या विद्यार्थ्यांना डिटेल एक्सप्लेनेशन पाहायचं आहे त्यांनी हे व्हिडिओज पाहावे. हळूहळू मी सगळ्या जे मला विषय आहे, म्हणजे आय थिंक मी इतिहासाचं एक एक्सप्लेनेशन देणार आहे तुम्हाला, भूगोलाचं एक देणार आहे, विज्ञानाचं एक देणार आहे. जे हे माझे विषय आहे याचं मी देणार आहे. बाकी फॅकल्टी तुम्हाला आणि यायला सुरुवात पण झालेली आहे. पवन सरांनी आय थिंक घेतलेलं आहे, वृषाली मॅडमनी घेतलेलं आहे. असे जे बाकीचे फॅकल्टीज आहे, मानकर मॅडम करंट अफेअर्सचं घेणार आहे. सर्व तुम्हाला एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करतील. ज्यांना हार्ड अँड फास्ट पाहिजे त्यांना आन्सर की अवेलेबल करून दिलेली आहे. तरीही 1 आठवड्यानंतर जवळपास किंवा 10 ते 15 दिवसानंतर आयोगाची आन्सर की येते आहे, फर्स्ट आन्सर की. ज्याच्यावर जास्त रिलाय राहू शकत नाही आपण, पण तरी म्हणू आपण फर्स्ट आन्सर की येते. फर्स्ट आन्सर की आल्यानंतर मी कट ऑफ सांगतो. अनुभवाचा वापर करून सांगतो आहे. मागच्या वर्षी असं झालं होतं की मी जो कट ऑफ सांगितला होता तंतोतंत आला. त्याला मी असं काही स्वतःची पाठ थोपटून घेणार नाही, शाबासकी देणार नाही, वा काय कट ऑफ सांगितला आहे म्हणजे की जबरदस्त एकदम, असं नाही. तो एक आपल्याला म्हणावं लागेल की अनुभवाचा वापर प्लस एक नशीब चांगलं किंवा योगायोग पण म्हणावं लागेल त्याला. त्याच पद्धतीनं याही वर्षी मी तुम्हाला काय करणार आहे, थोडा अनुभव किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जागा किती आहे यावर्षी, मी सहसा विचार करतो. विद्यार्थ्यांना मार्क आलेले यावर्षी ते पण विद्यार्थी असे की जे पोस्ट होल्डर बनू शकतात, किंवा मागच्या वर्षी माझ्याकडे इंटरव्ह्यूला होते. त्या विद्यार्थ्यांचे 2-4 स्कोर आले की मला कळूनच जाते कट ऑफ जवळपास किती लागेल, +- -5च्या डिफरन्सने. तो पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल.
सो आज मी तुम्हाला विज्ञानाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. सर विज्ञान कसं होतं असं जर तुम्ही मला विचारलं, सो विज्ञान एकदम आयडियल होतं. म्हणजे त्यातले काही क्वेश्चन एकदम ऑड होते. सो 5 एक क्वेश्चन असे होते की जे सहसा कोणाला जमणार नाही, आउट ऑफ द बॉक्स होते. आणि एक तर गोष्ट क्लिअर झालेली आहे. सो पुस्तकावर जर तुम्ही डिपेंड राहिले, जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, सो कोणतंही पुस्तक वाचत असाल तुम्ही, कोलते सरांचं पुस्तक, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा सचिन भस्के सरांचं पुस्तक, जे काही मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल आहे किंवा आपल्याला जे रिसोर्सेस अवेलेबल आहे त्यावरती पूर्ण आपण 100% रिलाय नाही राहू शकत. इवन 30 to 40% तुम्हाला फक्त त्या पुस्तकांचा उपयोग होऊ शकतो काही बाबतीमध्ये. 60 to 70 तुमच्या कन्सेप्ट ज्या 11वी-12वीच्या स्पेशली, सो त्या तुमच्या क्लिअर पाहिजेत, तरच हे प्रश्न तुमचे सुटू शकतात. तुम्हाला त्या लेवलपर्यंत जावं लागणार. आता आयोगाने 10वीची लेवल कधीचीच क्रॉस केलेली आहे. 11वी-12वीच्या ज्या फिजिक्स केमिस्ट्रीच्या ज्या संकल्पना होत्या त्या तुमच्या क्लिअर असल्या की तुमचे प्रश्न ॲटोमॅटिक सुटतात. 10 ते 12 प्रश्न आहे, 20 पैकी 20 प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. आणि सगळं आयडियल होतं यावेळेस. इक्वेशन जर पाहिले तर ऑलमोस्ट आयडियल होतं सगळं. सो 15 क्वेश्चन अर्थशास्त्राचे, 15 भूगोलाचे किंवा 14 ते 15 भूगोलाचे विचारले त्यांनी. 20 क्वेश्चन जवळपास त्यांनी ह्याचे विचारलेले आहे, आपल्या सायन्सचे विचारलेले आहे. 16 क्वेश्चन भूगोलाचे 14 विचारले तर 16 इतिहासावर विचारलेले आहे. म्हणजे सगळीकडे 5 एन्व्हायरमेंटचे विचारलेले आहे, 15 करंट अफेअर्सचे. सो जवळपास आयडियल इक्वेशन होतं सगळं जर विचारात घ्यायचं झालं तर. आणि राहिला आपल्या विज्ञानाचा प्रश्न, तर विज्ञानाच्यामध्ये 10 एक क्वेश्चन फार सोपे होते. सो 3-4 क्वेश्चन होते थोडे मीडियम दर्जाचे किंवा ज्यांचा थोडासा अभ्यास चांगला आहे. सायन्स बॅकग्राऊंड होता बाबा, सायन्स बॅकग्राऊंड असून पण बेसिक संकल्पना चांगल्या आहे, सो लॉजिक लावून ते सोडवू शकतात. आणि नेहमीप्रमाणे 4-5-6 क्वेश्चन असे होते की जे फारच ऑड होते, ज्याला पॉसिबल पण नाही आहे लिंक लावणं, ते पण मी सांगतो तुम्हाला. सो कोणते ऑड क्वेश्चन होते, सो जेणेकरून तुम्हाला अपेक्षित हे होतं याच्यामधून की यार 10-15च्या दरम्यान तरी तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजे. 10च्या खाली गाडी यायला नाही पाहिजे सायन्सच्या बाबतीमध्ये. सो तुम्ही आर्ट बॅकग्राऊंडचे असो किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे किंवा कोणत्या बॅकग्राऊंडचे असो, सो तेवढे तर ॲटलिस्ट तुमचे सुटायला पाहिजे, जर तुम्हाला असं वाटतं की प्रिलिम्स तुमची इझिली निघावं म्हणून. येतं लक्षात? किंवा मग तुमचे अदर सब्जेक्ट जे आहे, जर इकडे रिस्क घेत असाल तर अदर सब्जेक्ट परफेक्ट पाहिजे. पण MPSCत परफेक्ट ॲज सच काही नसतं. सो त्यामुळं काय आहे की एक मॉडरेट अभ्यास सगळ्या विषयांचा तुमचा असला पाहिजे. चला पुढे जाऊया आपण. प्राणी वर्गासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरल्या जाते? आता हा प्रश्न ज्या पोरांचा चुकला ते खरंच दुर्दैवी म्हणावं लागेल, म्हणजे कारण हे प्रश्न चुकायलाच नाही पाहिजे तुमचे, बिलकुलच चुकायला नाही पाहिजे. बघा त्यांनी विचारलेल्या प्राणी वर्गासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरल्या जाते. थोडंसं इंग्लिशमध्ये पाहूया आपण, कारण हे मराठीपेक्षा थोडंसं इंग्लिशमध्ये हे थोडंसं वाचलेलं असते आपण आणि सोपं पण जाते. आता तुम्हाला माहीत आहे की सर्वात टॉप लेवलला जर तसं विचार करायचं झालं तर सर्वात टॉप लेवलला त्याच्यामध्ये येते पहा, सजीव हा फॅक्टर येतो. म्हणजे त्याच्यामध्ये डोमेन येतो पहा. डोमेनमध्ये किंगडम येते, पण ह्यांनी सुरुवात कशापासून केलेली आहे, जे R.H. विटाकरनी सांगितलेलं आहे आपल्याला 5 किंगडम, जे म्हणतो आपण वर्गीकरण म्हणतो 5 किंगडम. सो त्यांनी काय केलेलं आहे, सुरुवात करत असताना किंगडमपासून केलेली आहे. सो किंगडमच्या खाली काय असते तर फायलम असते. फायलमच्या खाली जर तुम्ही गेले, सो हे त्यांनी असं याच्यामध्ये विचारलेलं आहे. सो मी इथं डायग्राम काढून आणलेली आहे तुमच्यासाठी. सो सर्वात टॉप लेवलला लाईफ असते, जे मी तुम्हाला मगाशी सजीव म्हटलं होतं मराठीत, त्याच्यामध्ये डोमेन असते. एक कार्ल ऊज नावाचा एक व्यक्ती होता, त्यानं 6वी थेरी मांडलेली आहे. म्हणजे इव्होल्युशन जे आहे, सजीव सृष्टीचं जे तुमचं वर्गीकरण किंवा इव्होल्युशन आहे, सो त्याच्यामध्ये R.H. विटाकरने जसं 5 किंगडम सिस्टीम मांडली होती, सो त्यांनी काय केलेलं आहे 2 डोमेन सिस्टीम आणि 6 किंगडम सिस्टीम मांडलेली आहे. सो त्याच्यामध्ये त्यांनी डोमेन थेरी आणली. लाईफ डोमेन, त्याच्या आतमध्ये किंगडम असतात. सो किंगडमपेक्षा मोठे डोमेन असतात. त्यांनी 2 डोमेन सांगितलेले होते, आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. सो त्याच्यावर लाईफ असतात, म्हणजे सजीव असते. सजीव, डोमेन, किंगडम, येतं लक्षामध्ये. सो किंगडम नॉर्मली 5 or 6. कार्ल ऊजची थेरी आपण मान्य करत नाही. R.H. विटाकरची पाहिली तर आपण 5 किंगडम असतात. सर्वात बेसिकला मोनेरा असतात, त्याच्यावर प्रोटिस्टा असतात. त्याच्यापासून डेव्हलप झालेली प्राणीसृष्टी आहे, वनस्पतीसृष्टी आहे आणि कवकसृष्टी आहे. सो त्याच्या अंडर फायलम येतात. त्याच्या अंडर क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस हा त्याचा क्रम आहे. हा जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये दिलेला आहे. आणि हा जर तुमचा चुकलेला आहे तर तुम्ही कंबाईन पण त्या ठिकाणी म्हणा, मला डिमॉरलाइज करायचं नाही आहे तुम्हाला, पण सत्यता पण आपण टाळू शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल सर काय तुम्ही इज्जत काढताय आमची, आमचा चुकला प्रश्न किंवा असं सगळं हे सगळं तुम्ही बोलताय त्या ठिकाणी. सो तुम्हाला कदाचित वाईट वाटत असेल, पण असं होऊ शकत नाही की तुम्हाला वाईट वाटते म्हणून मी खोटं खोटं बोलणार काहीतरी. सो मी तुम्हाला खरंच सांगतो आहे की हा क्वेश्चन चुकायला नव्हता पाहिजे. म्हणजे हा खूपच बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राज्यसेवा कंबाईनसाठी प्रिपेअर करताय तर तुम्हाला हे माहितीच असलं पाहिजे. सो हे बेसिक्सशी रिलेटेड विचारलेला क्वेश्चन आहे. हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी 4 नंबरमध्ये दिलेलं आहे. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण.
आता ह्यांनी काय म्हणायला पाहिजे इथं, प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरल्या जाते. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स त्यांनी म्हटलेलं आहे. सो ॲनिमल्स नाही म्हणता येत ह्याला, क्लासिफिकेशन ऑफ त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, जे सजीव आहे, प्राणी वर्ग म्हटल्यापेक्षा सजीव वर्गाचं वर्गीकरण म्हणायला पाहिजे त्यांनी. पण इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, ॲनिमल हे काय आहे, त्याच्यातलं एक किंगडम आहे. ॲनिमल त्याच्यातलं काय आहे, किंगडम आहे. ठीक आहे, आपण म्हणू की त्यांनी वेगवेगळे किंगडम विचारात घेऊन किंवा किंगडममध्ये ॲनिमल एक आणि मग त्याच्यात त्याचा फायलम कोणता किंवा त्याच्यात क्लास कोणता असं कदाचित केलेलं असू शकते. ठीक आहे, म्हणू शकतो आपण प्राणी वर्गासाठी पण हे बरोबर आहे. सजीवसृष्टीचं किंवा प्राणी वर्गीकरणासाठी ह्या पायऱ्या वापरल्या जातात. तर 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊया. सोपा प्रश्न होता हाही, एक सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे. आता हे प्रत्येक कोणत्याच म्हणजे असं पुस्तक तुम्ही वाचाल तर त्यात भेटणार नाही, तिथल्या तिथं जुगाड करावा लागतो. 2 संकल्पना असतात, एक इकोसिस्टीम असते आणि एक इकॉलॉजी असते. इकोसिस्टीम म्हणजे जे आहे ते आहे, सजीव आहे, निर्जीव आहे. आपल्या आजूबाजूला जे दिसणारे सजीव आणि निर्जीव आहे ह्यांना एकत्रितपणे, आता मला माझ्या वर्गामध्ये काय काय दिसत आहेत, सो माझे काही असिस्टंट्स पुढे बसलेले आहे, त्यानंतर 1-2 फॅकल्टी पुढे बसलेले आहेत. सो आजूबाजूला AC आहे, त्याच्यानंतर इथं पोडियम ठेवलेला आहे, फॅन लागलेले आहेत. मग हे निर्जीव आहेत, काही लोक सजीव आहेत. मग ह्याला सिस्टीम म्हणतो आपण, इकोसिस्टीम. याला काय म्हणतो आपण, इकोसिस्टीम. आणि यांच्यामध्ये जर एकमेकांमध्ये प्रक्रिया होत असतील, सजीव निर्जीव, जसं आता मी हातात पेन घेतलेला आहे, बोर्ड माझ्यामध्ये आणि बोर्डमध्ये प्रक्रिया होते आहे, सो हे इकॉलॉजीचा भाग असते. हे कशाचा भाग असते, त्या ठिकाणी इकॉलॉजीचा भाग असते. आता ह्यांनी काय म्हटलेलं आहे, परिसंस्था ही निसर्गतः स्वयं नियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक आणि अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. मग यामध्ये खालील क्रिया कोणकोणत्या घडतात. उत्पादकता 100% ही तर क्रिया असणारच आहे त्याच्यामध्ये. सो उत्पादकता जी आहे, सो तुम्ही पाहिलं असेल वनस्पती जे आहे त्या निर्मात्या मानल्या गेलेल्या आहे. सर्वात त्यांना आपण प्रोड्युसर या कॅटेगरीमध्ये टाकतो आहे. सो इंग्लिशमध्ये जर पाहिलं असेल तर त्या प्रोड्युसर कॅटेगरीमध्ये येतात. मग प्रायमरी, त्याच्यामध्ये हर्बिओरस येतात, हरणांसारखे. सो हे तुम्हाला जैवसंस्थेचा पिरॅमिड ज्याला म्हणतो तुम्हाला पाहायला भेटते. सो उत्पादकता त्याच्यामध्ये अनइव्हिटेबल आहे. सो जैविक अजैविक घटकांचे जे म्हणजे एकमेकासोबत इंटरॅक्शन होते, सो त्यामध्ये उत्पादकता महत्त्वाची आहे. कुजणे पण महत्त्वाचं आहे. जमिनीमध्ये वेगवेगळे बॅक्टेरियाज असतात, फंगस असतात, ते काय करत असतात त्या ठिकाणी डिकम्पोज करत असतात. आपण त्यांना डिकम्पोजर म्हणतो. सो डिकम्पोजर नसले असते, सो एक तुम्ही पाहिलं असेल NCERTमध्ये क्वेश्चन आहे, आय थिंक स्टेट बोर्डामध्ये पण विचारलेला क्वेश्चन आहे, जर विश्वामध्ये डिकम्पोजर नसले असते तर सो मृतदेहांचे खचच्या खच लागले असते. सो डिकम्पोजर फार महत्त्वाचा आहे इकोसिस्टीममध्ये. सो ते तर आहेच त्याच्यामध्ये. सो रिसायकल होण्यासाठी, न्यूट्रिएंट्स रिसायकल होण्यासाठी पण डिकम्पोज होणं बॉडीचं अतिशय महत्त्वाचं असते. पोषणचक्र जे त्याला आपण नॉर्मली काय म्हणतो, फूड वेब म्हणतो किंवा फूड सायकल म्हणतो आपण त्याला. सो पोषणचक्र पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर ऊर्जा प्रवाह, ते तुम्हाला एक एन्व्हायरमेंटच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, लिंडमॅन्स एनर्जी फ्लो, की प्रत्येक वरच्या स्तरामध्ये 10% एनर्जी काय होत असते, पास होत असते. जर 100% एनर्जी त्या ठिकाणी जर गवत घेत असेल तर त्यातली 10%च एनर्जी तुमच्या हार्बिओरसकडे जाते. त्याला खाणारे जे कार्निओरस असतात, म्हणजे हर्ब्स खाणारे हार्बिओरस, आणि त्या हार्बिओरसला खाणारे कार्निवोरस, म्हणजे ज्यामध्ये वाघ येतं लक्षामध्ये, सिंह येतात. सो त्यांच्याकडे 10% जात असते. सो याला काय म्हणतो आपण, ऊर्जा प्रवाह म्हणतो. सो तो देखील तुमच्या याचा भाग आहे, इकोसिस्टीमचा भाग आहे. सो नॉर्मली याच्यामध्ये तुम्हाला सर्वच हे जे प्रकार पाहायला मिळतात ABCD, हे कशाचे भाग आहेत त्या ठिकाणी, जैविक अजैविक घटकामध्ये एकमेकांना होणाऱ्या प्रक्रियांचे ते काय आहे, घटक आहेत. सो त्यामुळे हा अतिशय सिंपल क्वेश्चन होता, सो जो तुम्ही सोडवणं अपेक्षित होतं. म्हणजे बुकमधून नाही, इन जनरल तुम्हाला त्याचं नॉलेज असणं किंवा वाचल्यानंतर सुटणं अपेक्षित होतं. पुढे जाऊया. पिच्युटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूतील हायपोथॅलामसमध्ये असतात. ती अनेक संप्रेरके श्रवतात, त्याच्याशी रिलेटेड हे स्टेटमेंट आहे. आता हे शिकण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, शरीरामध्ये 2 केमिकल्स फार महत्त्वाचे आहे. जसं आपल्या शरीरामध्ये न्यूरल कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे, जे आपल्या मेंदू आणि त्याला आपण काय म्हणतो, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये मेंदू आहे, त्याच्यानंतर तुमचा कणा आहे पाठीचा. सो हे सगळे घटक त्या ठिकाणी मोडत आहेत तुमचे. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये तुमचं पूर्ण न्यूरॉन्सचं जाळं. सो ती जशी महत्त्वाची आहे न्यूरल सिस्टीम, तशीच बॉडीमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन पण महत्त्वाचं आहे. आता ह्या केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत. सो एक घटक त्याच्यामध्ये आहे एन्झाईम्स आणि दुसरा आहे त्या ठिकाणी हार्मोन्स. एन्झाईम्स काय करत असतात, तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स चालू असतात. पचणे ही पण एक केमिकल रिॲक्शन आहे, किंवा श्वास घेणे ही पण एक केमिकल रिॲक्शन आहे. मग ह्याला मदत करण्यासाठी एन्झाईम्स वर्क करत असतात. आणि बॉडीमध्ये वेगवेगळ्या म्हणजे बॉडीचं वेगवेगळं कोऑर्डिनेशन करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल सहज तुम्ही जाताय आणि अचानक तुम्हाला पाणीपुरीचा गाडा दिसला आणि त्या पाणीपुरीच्या गाडा किंवा गाडीवरती तुम्ही पाहिलं, तिथं तुम्हाला लोक एकदम आंबट चिंबट पाणीपुरी खाताना दिसले. हे म्हटलं तरी माझ्या तोंडात पाणी यायला लागलेलं आहे. तसं तुमच्या तोंडात पाणी यायला सुरुवात होते आहे.
किंवा तुम्ही एखाद्या वेळेस एखादी सुंदर मुलगी किंवा मुलगा पाहिला तर तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना येत आहेत. सो हे काय आहे सर्व केमिकल. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती नसेल कदाचित, आणि काही लोकांना अनुभव आले असतील नसतील मला माहीत नाही. अचानक तुम्ही नाग पाहिला समोर, साप म्हणत नाही मी, एकदम मोठा नाग पाहिला तुम्ही, किंवा वाघच पाहिला समोर, किंवा डायरेक्ट तुम्ही एखादं बिबट्या पाहिला, वाघ पाहिला, किंवा गुजरातमध्ये गेले असेल तर सिंह पाहिला असेल आणि अचानक तुमच्या पुढं आला, किंवा असं झालं की रात्री आधीच माझ्या मनामध्ये भीती होती, लघवीला गेलो आणि अचानक काहीतरी पडलं, मग अशा वेळेस काय होतात, अंगावरचे केस लिटरली उभे राहतात. सो हे सगळं कशाचं काम आहे? सो केमिकल कोऑर्डिनेशनचं काम आहे. सो त्या केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये सर्वात महत्त्वाचे असतात हार्मोन्स. आता हे जे हार्मोन्स आहे सो हे सिक्रेट करण्यासाठी मेंदू त्या ठिकाणी ऑर्डर देत असतो. मेंदू कुठून ऑर्डर देतो? ज्याला मास्टर ग्लँड म्हटलं जाते. सो ती आहे पिच्युटरी ग्लँड. आपल्या मेंदूमध्ये तुम्ही जर इथं स्ट्रक्चर पाहिलं, म्हणजे तुम्ही जर इथं स्ट्रक्चर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मेंदूमध्ये तुम्हाला इथं सिच्युएटेड दिसते आहे. समवॉट टेस्टिस लाईक याचं स्ट्रक्चर आहे. सो याच्यामध्ये 2 लोब असतात, अँटेरियर आणि पोस्टेरियर. हे बघा, बाहेरचा जो आहे त्याला पोस्टेरियर म्हटलेला आहे, आतला जो आहे त्याला अँटेरियर म्हटलेला आहे. एक आणखी लोब असतो याचा छोटासा, त्याला इंटरमिडिएट लोब म्हणतात. भरपूर पुस्तकात दिलेलं असते, काही पुस्तकात दिलेलं नसते. सो अँटेरियर आणि इंटरमिडिएट लोब आहे. अँटेरियर म्हणजे आतमधला आहे, बाहेरचा पोस्टेरियर लोब आहे त्या ठिकाणी. आता हे जे लोब आहे हे वेगवेगळे हार्मोन्स त्या ठिकाणी सिक्रेट करत असतात. जर हे बुकमध्ये सर्व दिलेलं आहे, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, यातला अँटेरियर लोब जो आहे तो जवळपास 6 प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करतो. अतिशय महत्त्वाचा 6. इथून सुरुवात करायचं. सर्वात पहिले आहे ग्रोथ हार्मोन. मेंदूपासून सुरुवात करायची. स्वतः ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतो तो, ज्यामुळे तुमच्या बॉडीची काय होताना दिसते, ग्रोथ. जर ते जास्त सिक्रेट झालं तर तुम्हाला जायगॅन्टिझम किंवा जायजॅन्टिझम होते. तुम्ही खाली पाहिलं असेल, येतं लक्षात. किंवा आणखी एक WWF मधला स्टार होता, द जायंट म्हणायचेत पहा त्याला. सो तो द जायंट म्हटलं किंवा खली म्हटलं, ह्यांना जायजॅन्टिझम झालेला आहे किंवा जायगॅन्टिझम झालेला आहे. सो त्यांच्या शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन्स जे आहे, किंवा त्याला सोमॅटोट्रॉपिक हार्मोन पण म्हणतात, STH पण म्हणतात, सोमॅटोट्रॉपिक हार्मोन. सोमा म्हणजे तुमची आपण त्याला स्किन वगैरे म्हणू शकतो किंवा बॉडी म्हणू शकतो. आणि ट्रॉफिन्स म्हणजे न्यूट्रिशन्स. म्हणजे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन म्हणजेच तुमचे ग्रोथ हार्मोन. सो तुमच्या बॉडीची ग्रोथ अवाढव्य होते, आणि जर नाही सिक्रेट झाले तर तुम्ही बुटके राहता. तसे भारतीय लोकांचं जे पोश्चर आहे ते थोडंसं तुम्हाला बुटकं पाहायला मिळते. सो भारतातल्या स्त्रिया आणि पुरुष दोघंही तुम्हाला नॉर्मली हाईट जी आहे 5'7", 5'8" या रेंजमध्ये, एखादा असतो 5'9", 5'10", ज्याची चांगली हाईट असल्याचं समजल्या जाते आहे. सो कारण ते कशाचा शिकार असतात, ग्रोथ हार्मोन व्यवस्थित सिक्रेट झाले नाही, म्हणून त्यांना काय झालेलं असते त्या ठिकाणी. माझा एक फ्रेंड आहे, त्याची 5'2" का 5'1" हाईट आहे. आम्ही त्याला टब्या म्हणतो, म्हणजे कारण तो बुटका आहे. कशामुळं? कारण त्याच्या शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन कमी सिक्रेट झालेले आहे, म्हणून त्याला डॉर्फिझम झालेला आहे. काय झालेला आहे? खुजेपणा, बुटकेपणा, त्याला डॉर्फिझम म्हणतो आपण. ग्रोथ हार्मोन आहे. इथून सुरुवात करायची, मग इथं यायचं. इथं काय आहे? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे काय की आपल्या गळ्यामध्ये थायरॉक्झिन नावाच्या ग्लँड्स असतात, थायरॉइड्स नावाच्या ग्लँड्स असतात. त्या थायरॉक्झिन नावाचं त्या ठिकाणी हार्मोन सिक्रेट करत असतात, जे आपल्या मेटाबॉलिझममध्ये मदत करते, म्हणजे आपल्याला पचन चयापचय चांगला व्हावा यासाठी मदत करते आहे थायरॉइड ग्लँड्स. तो ह्याला ते ऑर्डर देतात, पिच्युटरी, अँटेरियर पिच्युटरी ऑर्डर देणारं एक हार्मोन पाठवते इथं की जेणेकरून त्यानं काय केलं पाहिजे, थायरॉइड सिक्रेट केलं पाहिजे, म्हणून त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतात. म्हणजे ते स्वतः थायरॉक्झिन सिक्रेट करत नाही, सिक्रेट करायला लावतात. कोणाला कमांड देतात? ह्याला. म्हणून ह्याला पिच्युटरी ग्लँडला मास्टर ग्रंथी म्हटलं जाते. त्याला मराठीत पियुषिका ग्रंथी म्हणतात, आणि याला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखल्या जाते. पहा, पुढे जाऊया आपण. आता इथून गेल्यानंतर छातीपर्यंत आलो, तिथं प्रोलॅक्टिन असते. मी पी लिहितो. प्रोलॅक्टिन म्हणजे काय? सो एखादी फिमेल आहे ती किंवा एखादी गर्भवती माता म्हणावं लागेल आपल्याला, ती प्रेग्नंट होती, आता तिची डिलिव्हरी झालेली आहे किंवा तिला गर्भधारणा झालेली आहे. गर्भधारणा झाल्यानंतर तिला बाळ झालं. बाळ झाल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल 1-2 दिवसामध्ये तिच्या ज्या मेमरी ग्लँड्स असतात किंवा दुधाच्या ग्रंथी असतात त्यातून दूध बाहेर यायला सुरुवात होते. ते कशामुळं? ह्या प्रोलॅक्टिनमुळं. हे जर नाही सिक्रेट झालं ना, बाळाचे लय हाल होतात बरं का. मग त्याला बाहेरचं दूध द्यावं लागते, ते फार हार्ड असते. येतं लक्षामध्ये. म्हणजे भरपूर म्हणजे माता भगिनी ज्या माझं लेक्चर्स पाहत आहे त्यांना याचे अनुभव पण आलेले असणार. म्हणजे पुरुषाला नाही कळणार, हे स्त्रियांना कळणार आहे. पुरुषांमध्ये सुदैवाने प्रोलॅक्टिन सिक्रेट होत नाही. आमच्या गावामध्ये एक जादूगार आला होता, तो म्हणे मी तुम्हाला बैलाचं दूध काढून दाखवतो म्हणे. निपल्स असतात, मेलला निपल्स असतात, पण त्यामध्ये दूध कधीच येत नाही. त्यानं गॅरंटी दिली होती दूध काढून दाखवतो म्हणे, उद्या बैल आणतो म्हणे, मी बैलाचं दूध काढून दाखवतो म्हणे, आणि त्यानं काढून पण दाखवलं होतं. नंतर लक्षात आलं आम्हाला त्यांनी काय केलेलं आहे, त्याला प्रोलॅक्टिनचं इंजेक्शन दिलं होतं. प्रोलॅक्टिनचं इंजेक्शन दिल्यामुळे काय झालेलं आहे, त्याच्या मेमरी ग्लँड्समधून दूध सिक्रेट व्हायला सुरुवात झाली होती. सो इट्स अ पार्ट ऑफ जोक, पण रिलेटेड टू युअर सायन्स आहे त्या ठिकाणी. पुढे जाऊया आपण. प्रोलॅक्टिन आहे. मग आता आपण येऊ किडनीवरती. तिथं ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन असते. पहा, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन.
तुमच्या ज्या रेनल्स असतात त्याच्यावर ॲड्रेनल ग्लँड्स असतात. सो त्यामधून वेगवेगळे घटक सिक्रेट्स करण्यासाठी, त्याला इमर्जन्सी हार्मोन्स पण म्हणतात, ते सिक्रेट करण्यासाठी ACTH महत्त्वाचं असते. हे झाले 4. आणि 5वं असते गोनॅडोट्रॉपिक हार्मोन, ज्याच्यामध्ये लुटेनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, जे तुमचे आपण म्हणू शकतो अंडाशय म्हणू शकतो, पुरुषामध्ये शुक्राणू जे आहे किंवा स्पर्म जे आहे ते तयार होण्यासाठी, किंवा जनायटल ऑर्गन जे आहे पुरुषांचे फिमेलचे, प्रायमरी जनायटल ऑर्गन ज्याला म्हणतो आपण, सेकंडरीमध्ये मूछवीच येते, दाढी येते, अंडर आर्म्स येतात त्या ठिकाणी, मुलींच्या बाबतीमध्ये ब्रेस्ट वगैरे येते, आणि प्रायमरी जे आहे सो जे डायरेक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्या ठिकाणी वर्क करत असतात, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी प्रायमरी किंवा सेकंडरी म्हणू शकतो आपण, त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स महत्त्वाचे असतात, लुटेनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो हे 6 हार्मोन जे आहे ते अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करत असते. पोस्टेरियर जी आहे ती प्रामुख्यानं 3 हार्मोन सिक्रेट करत असते. सो ज्यामध्ये येते ऑक्सिटोसिन, त्याच्यानंतर व्हॅसोप्रेसिन आणि कोहेरिन. ऑक्सिटोसिन जे आहे, जे एखादी महिला आहे तिची डिलिव्हरी होते तेव्हा तिचे जे जेनायटल ऑर्गन आहे त्याचे कॉम्प्रेन्शन म्हणजे प्रसरण आणि आकुंचन होणं गरजेचं असते, त्यासाठी ऑक्सिटोसिन महत्त्वाचं असते. व्हॅसोप्रेसिन, व्हॅसो म्हणजे व्हेसल्स, प्रेसिन म्हणजे दाब देणे, व्हॅसोप्रेसिन. सो ह्याला अँटी युरेटिक हार्मोन पण म्हणतात म्हणजे त्याला. सो लघवीत पाणी न जाता हे काय करतात, तुमच्या ब्लडमधून जोरात त्या ठिकाणी पाणी फ्लो झालं पाहिजे, तुमचं ब्लड प्रेशर वाढलं पाहिजे. जेव्हा तुमच्या बॉडीला जास्त ऑक्सिजनची गरज असते, तुम्ही खूप घाबरलेले असता किंवा तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यायची असते, तेव्हा हे व्हॅसोप्रेसिन कामी येते. ब्लड प्रेशर वाढवायला मदत करते, व्हेसल्सचं प्रेसिंग करते. हे याला अँटी डायरेटिक हार्मोन पण म्हटलं जाते. त्याला अँटी डायरेटिक हार्मोन म्हणजे ADUH किंवा ADH अँटी डायरेटिक हार्मोन, म्हणजे लघवी होऊ देत नाही. लघवीतलं पाणी ते कशात युटिलाइज करतात, रक्त फास्टमध्ये फ्लो व्हावं म्हणून ते व्हॅसोप्रेसिन पण करतात, म्हणजे व्हेसलला प्रेस पण करतात. आणि कोहेरिन आहे, तुमचं चयापचय व्हावा म्हणून लहान आतड्याची आकुंचन प्रसरण पावणं कोहेरिनमुळे होत असते. सो ह्याला पोस्टेरियर लोब म्हणतात. आता याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला पूर्णच डिस्कस केला हा. याच्याशी रिलेटेड ह्यांनी अतिशय सोपा प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेला आहे की पिट्युटरी ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात, क्लिअर झालेला आहे. एक्झॅक्टली मास्टर ग्रंथीच म्हणतात त्याला. तिच्या पुढील भागाला हायपोफायसिस व मागील भागाला ॲडिनोहायपोफायसिस असे म्हणतात. त्यांनी उलटं दिलेलं आहे. मागील भागाला ॲक्च्युली काय म्हणतात त्या ठिकाणी न्यूरोहायपोफायसिस, आणि पुढील जो भाग आहे त्याला ॲडिनोहायपोफायसिस म्हणतात. पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हेसोप्रेसिन त्या ठिकाणी संप्रेरके श्रवल्या जातात, बरोबर आहे. आणि STH, आता यालाच ग्रोथ हार्मोन म्हणतात सोमॅटोट्रॉपिक हार्मोनला. त्याच्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याच्यानंतर आणखी इंग्लिशमध्ये ACTH ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, ही सगळी संप्रेरके ॲडिनोहायपोफायसिसमधून श्रवल्या जातात. हे पण बरोबर आहे. सो याचं उत्तर ACD असायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी असायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. झाडाचा श्वासोच्छ्वास क्रेब चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फिमॅरिक. आता मी म्हटलं होतं काही असे प्रश्न आहेत जे तुम्ही सोडून दिलेलेच बेटर राहतात. लॉजिक लावून पाहायचं, जर लॉजिक नाही लावलं तर त्याला स्किप करून टाकायचं. येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. हा वन ऑफ द टफ कॅटेगरीतल्या प्रश्नापैकी एक आहे. जसं मानवामध्ये जो तुमचे मायटोकॉन्ड्रिया असतात, ज्यांना ऊर्जेचं घर म्हणतो आपण, यामध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम अशा वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात, ज्यातून ATP ऊर्जा निर्माण होते. त्याच पद्धतीनं क्रेबची जी सायकल आहे ती वनस्पतीमध्ये देखील पाहायला भेटते. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहे. त्यापैकी एका स्टेजमध्ये फ्युमॅरिक ॲसिडचे रूपांतर कशात होताना दिसते, मॅलिक ॲसिड. पाठ करायची गरज नाही, जास्त डोकंही लावायची गरज नाही आहे. सो अंदाजेचं उत्तर मारायचं, आलं तर आलं, नाही तर नाही आलं, नाही तर स्किप करून टाकायचा असा प्रश्न. ह्या प्रश्नाचं उत्तर हायड्रेशन आहे. जास्त डिस्कस करण्यामध्ये ह्या प्रश्नाबद्दल बिलकुल मिनिंग नाही आहे, कारण हा आउट ऑफ द बॉक्स गेलेला क्वेश्चन आहे. पुढे जाऊया आपण. हा नाही चुकायला पाहिजे, याचं लक्षात. सो तुम्हाला कार्बनचे अपरूप विचारतात. ॲलोट्रोप पाठच असल्या पाहिजे ह्या गोष्टी. ॲलोट्रोप म्हणजे काय की कार्बन जे आहे नॉर्मली चेन स्ट्रक्चर पॉलिमर जे आहे, तुम्ही कुठलाही दगडी कोळसा घ्या, प्लास्टिक घ्या, त्यामध्ये तुम्हाला चेन स्ट्रक्चर पाहायला मिळते कार्बनचं. परंतु जर कार्बनवरती अंडर हाय प्रेशर आणि अंडर हाय टेम्परेचर त्याच्या चेन स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस होतात आणि त्यापासून बनणारे घटक जे आहे त्याला आपण ॲलोट्रोप्स म्हणतो, ज्याच्या केमिकल आणि फिजिकल ज्या ह्या आहे प्रॉपर्टीज ह्या पूर्णपणे बदललेल्या असतात. त्याचे बेस्ट एक्झाम्पल काय ॲलोट्रोप्सचे, तर सर्वात महत्त्वाचं आहे ग्रॅफाईट, जे आपण लीड पेन्सिलमध्ये वापरतो त्याला ग्रॅफाईट म्हणतात. त्यानंतर ग्रॅफाईटवर प्रेशर आल्यानंतर सो ग्रॅफाईटचं जर स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही, सो त्याच्यामध्ये एक कार्बनचा अणू हा इतर 3 कार्बनसोबत विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी
सो इतर 3 कार्बनसोबत हा विशिष्ट पद्धतीने काय झालेला असतो, अटॅच झालेला असतो. 1 कार्बन 3 कार्बनसोबत आणखी एक घ्यावं लागेल सी याच्यामध्ये. सो अशा विशिष्ट पद्धतीने झालं असतो की दुरून जर पाहिलं तर इट इज लाईक अ हनीकोम. मधमाशाचं जसं पोळं असते, त्या पोळ्यामध्ये जर मधमाशा उठून गेल्या तर जे स्ट्रक्चर दिसते ना तुम्हाला, ते तुमच्या ग्राफाईटचं स्ट्रक्चर असते. येतं लक्षामध्ये. सो हे स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये 1 कार्बन 3 कार्बनला अटॅच असतो. आता ह्याच ग्राफाईटवर प्रेशर आलं त्याचं स्ट्रक्चर आणखी चेंज होते. आता 1 कार्बन 4 कार्बनला त्या ठिकाणी अटॅच होतो आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर बनते सो त्याला टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असं म्हटलं जाते, जे तुम्हाला हिऱ्यात पाहायला मिळते. पूर्ण 3D स्ट्रक्चर असतो. हिरा चमकतो ना, सो ह्या टेट्राहायड्रल स्ट्रक्चरमुळे चमकतो, 3D स्ट्रक्चरमुळेच चमकतो. आणि तो हार्डेस्ट असतो, म्हणजे जगातला सर्वात हार्डेस्ट कंपोनंट आणि सर्वात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणारा. सो याच्या स्ट्रक्चरमुळेच हिरा. तसंच बकीबॉल स्ट्रक्चर आहे फुलेरिनमध्ये. आणि आत्ता रिसेंटमध्ये एक ॲलोट्रोप सापडलेला आहे कार्बनचा, ज्याला आपण ग्राफिन म्हणतो, जे टच स्क्रीन जे असतात LED LCD सो किंवा तुमचे मोबाईल स्क्रीन, सो त्याच्यामध्ये तो युटिलाइज केला जातो, ज्या रेअर अर्थ मेटल आहे. आत्ता कंबाईनमध्ये बहुतेक त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. हो, कंबाईनमध्येच प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावरती. सो हे त्याचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे किंवा हे त्याचं आहे म्हणजे. सो याचं प्रश्नाचं उत्तर असणार कार्बनच्या 1 अणू हा इतर कार्बन म्हणजे इतर चौघांशी हा अटॅच असतो आणि याचं स्ट्रक्चर असते हे टेट्राहायड्रल असते. हा प्रश्न नाही चुकायला पाहिजे. याच्या खालचा पण नाही चुकायला पाहिजे. काही लोकांना राग येत असणार माझा, काय सर आमचे चुकले क्वेश्चन, पण सत्य जे आहे जरी कटू असलं तरी तुम्हाला पचवावं लागणार, जेणेकरून तुम्हाला हे तर लक्षात आलं पाहिजे की आपण कमी पडतोय की नाही बाबा. हां, याच्या आधीचा चुकला मी मान्य केलं ना तुम्हाला, की बाबा चुकला तरी काही टेन्शन नका घेऊ, कारण तो ऑड मॅन आउट होता किंवा ऑड होता. पण असे प्रश्न नाही चुकायला पाहिजे, कारण हे पट्ट्यातले प्रश्न आहेत, आपल्या सिलेबसमधून आलेले आहे, कारण पुस्तकामध्ये आहे या सगळ्या गोष्टी. ट्रिटियमचा अनुक्रमांक आता तुम्हाला हे माहिती पाहिजे. हे कार्बन कशा पद्धतीनं टेट्राहायड्रल, 1 कार्बन कशा पद्धतीनं इतर 1 2 3 4 सो ह्या पद्धतीनं अटॅच असतो. हे जे स्ट्रक्चर तयार होते ह्याला 3D स्ट्रक्चर, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर किंवा ह्याला टेट्राहायड्रल स्ट्रक्चर म्हटलं जाते. टेट्रा म्हणजे 4, हायड्रल म्हणजे सो ह्या पद्धतीनं अटॅच झालेलं असते, म्हणून ह्याला टेट्राहायड्रल म्हटलं जाते. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे, म्हणजे आयसोटोप्स, आयसोबार, ह्या ज्या संकल्पना आहे ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता आयसोटोप्स म्हणजे काय? सो आयसोटोप्स म्हणजे असे घटक की ज्यांचे अणुअंक सारखे आहे पण अणु वस्तुमानांक वेगवेगळे आहे, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्सची संख्या वेगवेगळी आहे. सो त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हायड्रोजन. हायड्रोजनचं हे हायड्रोजन आहे, हा ड्युटेरियम आहे आणि हा ट्रिटियम आहे. याच्या तिघांचंही जर पाहिलं तर खालदी जो असतो इथं ह्याला अणुअंक असं म्हटलं जाते. तिघांचाही अणुअंक एकच आहे, परंतु यांचे अणुवस्तुमानांक वेगळे आहे, कारण यांच्यामध्ये 1 प्रोटॉन आहे, ह्याच्यामध्ये 1 प्रोटॉन आहे, प्रोटॉनची संख्या 1 आहे पण न्यूट्रॉनची संख्या 0 आहे. याच्यामध्ये 1 प्रोटॉन आहे आणि 1 न्यूट्रॉन आहे, त्यामुळे इथं अणुवस्तुमानांक जे आहे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे तुमचा ॲटॉमिक मास असते. 1 + 1 2 झालं, म्हणून याला ड्युटेरियम म्हटलेलं आहे. इथं 1 + 2 असते. सो 1 प्रोटॉन असतो तुमचा आणि 2 त्या ठिकाणचे न्यूट्रॉन असतात. सो त्यामुळे ह्याचं 3 ॲटॉमिक मास आहे. पण त्यांनी काय विचारलेलं आहे, बदमाशपणा काय केला त्यांनी, ॲटॉमिक मास विचारणं अपेक्षित होतं, विचारला त्यांनी ॲटॉमिक नंबर. सो ॲटॉमिक नंबर मात्र ट्रिटियमचा जरी तो आयसोटोप असला हायड्रोजनचा तरी एकच त्या ठिकाणी त्याचा अणुअंक आहे. चला पुढे जाऊया आपण. पृथ्वीच्या वातावरणाच्या रिकामी जागा भागात, हा पण सोपा प्रश्न आहे. सो यांनी 70% म्हटलेलं आहे, मी तर असं वाचण्यात आलेलं आहे माझ्या, 70% त्यांनी म्हटलेलं आहे. सो 90% जो वातावरणात हवेचा थर असतो हा पूर्ण तपांबरातच असतो, ट्रोपोस्पियर ज्याला म्हणतो आपण. सो त्याच्यामध्ये 90% हवेचा थर असतो. सो बाकीचा 10% उरलेला आहे याच्यामध्ये. ट्रोपोस्पियरच्या वर गेलं तर स्ट्रॅटोस्पियर आहे, त्याच्या वर जर गेलं तर मेसोस्पियर आहे, त्याच्या वर जर गेलं तर आयनोस्पियर आहे, त्याच्यानंतर एक्झोस्पियर आहे. हे वेगवेगळे थर आहेत वातावरणाचे. सो त्याच्यामधलं 90% एअर जी आहे तुमची ही कोणत्या थरामध्ये असते, ट्रोपोस्पियर. पण ह्यांनी 70% विचारलेलं आहे. 1 and 1 सेम तर नाही म्हणता येणार, पण ती आहे ट्रोपोस्पियरमध्ये 70% जरी म्हटलं त्यांनी तरी. पुढे जाऊया. दिलेल्या संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील, हा थोडासा इंग्लिशमध्ये वाचू हा प्रश्न, हा थोडा मराठीत वाचायला टफ आहे म्हणून मी इंग्लिशमध्ये वाचतो, तुम्ही मराठीत वाचू शकता. द इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर सच ॲज लोन पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर बॉन्ड पेअर इन गिवन व्हॅलेन्स शेल डिक्रीजेस इन ऑर्डर ऑफ. हा प्रश्न जर तुमचा चुकला तरी काही हरकत नाही आहे. माझा का चुकणार नाही, कारण माझं स्वतःचं केमिकल इंजिनिअरिंग होतं, त्यामुळे सहसा माझा हा प्रश्न चुकला नसता पेपरमध्ये. मी काही करून त्याचा जुगाड केलाच असता. ॲज इट इज संकल्पना, पण ज्यांचा 12वीचा चांगला अभ्यास आहे ना केमिस्ट्रीचा, त्या पोरांना आरामात हा प्रश्न सुटतो. पहा, 2 प्रकारच्या पेअर्स असतात, 2 प्रकारच्या लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. सांगतो तुम्हाला काय असतात. तर समजा ह्या इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत ऑक्सिजन. सो ऑक्सिजनमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि 8 प्रोटॉन असतात. हे 8 इलेक्ट्रॉन आहेत त्याचे. सो ह्याच्यातल्या 8 इलेक्ट्रॉनपैकी इथं तुम्हाला हायड्रोजनसोबत यांनी काय केलेलं आहे, H2O पाणी.
सो हायड्रोजनसोबत काही शेअर केलेले आहे, इकडं पण हायड्रोजनसोबत काही इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहे आणि अशा पद्धतीने H2O तयार झाला. याच्यात 2 बॉन्ड पेअर दिसतात तुम्हाला. ह्या ज्या पेअर आहेत ह्याला बॉन्ड पेअर असं म्हटलं जाते, कारण ऑक्सिजननं हायड्रोजनसोबत बॉन्ड बनवला, त्यात पेअर कामी आला. आणि ज्या तुम्हाला मोकार दिसतात सो त्याला काय म्हटलं जाते, त्या ठिकाणी लोन पेअर म्हटलं जाते. आता ह्या लोन पेअरची लोन अलोन असल्यामुळं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, जास्त असते. त्यामुळेचा रिपल्शन फोर्स पण काय असणार, जास्त. म्हणून सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, सर्वात जास्त रिपल्शन. म्हणजे जर कोणी जवळ आला तर रिपल्स करण्याचा प्रयत्न करणार, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं. म्हणून लोन पेअरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त असते. सो त्यानंतर नंबर लागतो लोन पेअर बॉन्ड पेअरचा. लोन पेअरची सर्वात जास्त, त्याच्याहून कमी लोन पेअर बॉन्ड पेअरची आणि त्याच्याहून सर्वात कमी बॉन्ड पेअरची असते. सो त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर क्रमांक 2मध्ये दिसणार. लोन पेअरची सर्वात जास्त, त्याच्याहून कमी लोन पेअर बॉन्ड पेअरची आणि त्याच्याहून कमी बॉन्ड पेअरची. प्रश्न नाही आला, सोडून दिला असेल, चुकला असेल तर काही टेन्शन घेऊ नका, कारण हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाणारा किंवा थोडासा डिटेलमध्ये जाऊन असणारा हा प्रश्न होता. पुढे जाऊया. हाही प्रश्न आहे. आता ज्याचा ठीकठाक अभ्यास आहे त्याला हा सुटायला पाहिजे प्रश्न. आता यांनी काय म्हटलेलं आहे, सगळ्यात जास्त रेणू कशामध्ये आहे, म्हणजे हे 4 याच्यात दिलेले आहेत पर्याय, याच्यामध्ये सर्वात जास्त रेणू कशामध्ये आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे, इथं 250 ग्रॅम आयोडीनचे स्फटिक दिलेलं आहे, 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड दिलेला आहे, 45 ग्रॅम पाणी दिलेलं आहे आणि 10 ग्रॅम हायड्रोजन वायू दिलेला आहे. चला आपल्याला काय करायचं आहे, सर्वात जास्त रेणू कशात आहे ते पाहायचं आहे. ते काढण्यासाठी आपल्याला मोल काढावे लागतील. आपल्याला काय काढावे लागतील, मोल काढावे लागतील. बघू आपण मोल काढूया. पहिल्यांदा मोलचा फॉर्म्युला आहे जे तुमचं दिलेलं आहे, इथं मास दिलेला आहे. सो अपॉन ॲटॉमिक मास, मोलार मास जे दिलेला आहे त्याच्या भागीला ॲटॉमिक मास आपण बनणार. सो जे मास दिलेलं आहे 250 ग्रॅम दिलेलं आहे आणि त्याच्या खाली ॲटॉमिक मास काय येणार, आयोडीन दिलेला आहे, आयोडीनचा स्फटिक दिलेला आहे. आयोडीनच्या एका स्फटिकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे 127, आयोडीनच्या एका स्फटिकामध्ये जवळपास 127 म्हणजे त्याचं काय आहे, ॲटॉमिक मास आहे. मग ह्याला 127 भागावं लागणार. सो मग हे किती येते, जवळपास 2च्या घरात येते. हे जवळपास कितीच्या घरात येते, 2 मोलच्या घरात येणार. म्हणजे हे 250/127. सो मग हे 2 मोलच्या घरात आलेलं आहे. पुढे जाऊया. 127, 125 दोन्ही 250 होते. सो त्याच्यामुळं ते 2पेक्षा कमीच होते, पण आपण लमसम 2 मोल पकडू. सो याचं प्रमाण किती आलेलं आहे, 2 मोल आलेलं आहे. इथं 45 ग्रॅम पाणी आहे, म्हणजे 45 भागीला H2O म्हणजे 2 हायड्रोजन आहे. 2 हायड्रोजन म्हणजे हे 2. O किती आहे, H2O एकच आहे आणि Oचं किती आहे, 16 आहे ॲटॉमिक मास. 16 + 2, 16 प्लस किती होणार त्याच्यामध्ये, 2 H2Oचे 2 म्हणजे हे 18 येईल. 18 दोन्ही 9 दोन्ही 18, 9 5 45, हे येईल जवळपास 2.5. म्हणजे 2 बे 2 4 बे 5 10, हे 2.5 मोल. याचं जवळपास किती आलेलं आहे, 2.5 मोल आलेलं आहे. 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड म्हणजे 22 कार्बन किती आहे, इथं कार्बन 12 आहे. O2 म्हणजे 16 दोन्ही 32. O2 म्हणजे किती, 16 दोन्ही 32, 32 आणि 12 होतात 44. म्हणजे हे किती झालं, 22 दोन्ही 44, 1/2. 1/2 म्हणजे 0.5 मोल. किती झालेलं आहे, 0.5 मोल. 10 ग्रॅम हायड्रोजन वायू. आता 10 ग्रॅम हायड्रोजन वायू म्हणजे 10 आणि वायू म्हणजे H2 आहे, म्हणजे हे 2 = किती आलेलं आहे, 5 आलेलं आहे. सो त्याच्यामुळे हे काय येईल, 5 मोल त्या ठिकाणी येईल. आता बघा याचे किती मोल आहे, 2 मोल आहे, याचे 2.5 मोल आहे, याचे 0.5 मोल आहे आणि याचे 5 मोल आहे. आता ॲव्होगॅड्रो तुम्ही कोणत्याही ह्याचा किंवा कोणत्याही इलेमेंटचा किंवा कोणत्याही संयुगाचा तुम्ही 1 मोल घ्या, त्यामध्ये असणारे जे पार्टिकल आहे, जे काही असणारे पार्टिकल असतील त्याच्यामध्ये त्यांची जी संख्या आहे, किंवा तुम्ही ऑक्सिजनचा घ्या, तुम्ही 1 मोल ऑफ वॉटर घ्या H2Oचा आणि 1 मोल ऑफ CO2 घ्या. सो 1 मोल ऑफ CO2मध्ये जेवढे रेणू असतील तेवढेच तुमच्या H2Oमध्ये असतील, म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये असतील. जेवढे कार्बन डायऑक्साईडमध्ये 1 मोल कार्बन डायऑक्साईडमध्ये असणाऱ्या रेणूंची संख्या ही तुमच्या पाण्याच्या 1 मोल. कोणताही कशाचाही 1 मोल घ्या तुम्ही, आजूबाजूला जेवढं दिसते, आयरन घ्या, प्लास्टिक घ्या, काही घ्या, त्याचा 1 मोल जर अमाऊंट घेत असाल तुम्ही, तर त्यामध्ये असणाऱ्या रेणूंची संख्या ही जगामध्ये सगळीकडं सारखीच असते. कोणत्याही घटकाचा 1 मोल तुम्ही घेत असाल आणि त्याच्यामध्ये किती रेणू असतात, तर तो जो आकडा आहे तो ॲव्होगॅड्रोने शोधून काढला होता. तो 1.6 समथिंग पुढं 10⁻19 समथिंग आहे तो. सो त्याला म्हणतात ॲव्होगॅड्रोज नंबर. पण इथं काय दिलेलं आहे, वेगवेगळे मोल आहे. इथं 2 मोल आहे, इथं 2.5 मोल आहे, इथं 0.5 मोल आहे. आता 1 मोलमध्ये सारखेच असते, इथं 5 मोलमध्ये मग सर्वात जास्त असतील. ह्या सगळ्यांचे 1 मोल म्हणजे सारखेच रेणू अणू.
पण इथं 1 मोल नाही आहे ना सगळ्यांकडं, याच्याकडं 5 मोल सर्वात जास्त आहे, म्हणजे 5 गुणेला ॲव्होगाड्रोज नंबर येईल. इथं 0.5 गुणेला ॲव्होगाड्रोज नंबर येईल, इथं 2 गुणेला ॲव्होगाड्रोज नंबर येईल. मग इथं 5 ना ॲव्होगाड्रोज नंबरला गुणल्यामुळं सो इथं सर्वात जास्त काय असणार, अणूंची संख्या असणार. म्हणून याच्यामध्ये अणू किंवा रेणूंची संख्या सर्वात जास्त हायड्रोजन वायूमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण ह्याच्याकडे सर्वात जास्त मोल आहेत त्या ठिकाणी. सो अशा पद्धतीनं हा सॉल्व करायचा होता. सो काही लोक म्हणणार सर थोडा अवघड होता, पण ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला हा नक्की जमला असणार प्रश्न. पुढे जाऊया. हा आउट ऑफ द बॉक्स होता. सो V2O7 10 टू द पॉवर नाही आहे तो, -4 त्याच्यामध्ये हे आहे त्याचं म्हणजे व्हॅलेन्सी म्हणता येईल आपल्याला. व्हीची ऑक्सिडीकरण स्थिती ही रिकामी जागा आहे. आता ही कशी कॅल्क्युलेट केल्या जाते. सो याच्यामध्ये ऑक्सिडीकरण स्थितीसाठी इथं किती दिलेले आहे, व्ही 2 दिले, व्हॅनेडियम असते हे पहा, 2x म्हणतात त्याला, प्लस ऑक्सिजनची नेहमी -2 असते. ऑक्सिजनची जी ऑक्सिडीकरण स्थिती आहे ती -2 असते, गुणेला 7, आणि किती यायला पाहिजे, हे पॉवर -4 दिलेला आहे. सो जर हे सॉल्व केलं तुम्ही 2x प्लस 7 दोन्ही 14 -14 होऊन जाईल इज इक्वल टू -4. हे जर तिकडे घेऊन गेले 14 तर +14 होतील, +14तून 4 गेले 10 राहतात. 2x इज इक्वल टू 10 म्हणजे x इज इक्वल टू 5 म्हणजे +5 त्याचं काय व्हायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे. हा थोडासा ऑड कॅटेगरीमधला क्वेश्चन होता, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही जर लेफ्ट केला तरी काही हरकत नाही, कारण तो टफ होता. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणती पद्धती ही पृथ्वी व ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात. तर लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे ना, हा एकतर राज्यसेवेला विचारलेला आहे प्रिलिम्समध्ये, हा कुठेतरी विचारला आहे, किंवा आत्ता UPSCमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. सो पॅरलॅक्स पद्धती म्हणतात त्याला, ट्रिग्नोमेट्रिक पॅरलॅक्स सिस्टीम म्हणतात म्हणजे. सो त्यामुळे ते त्याचं उत्तर आहे, दुसरं काही त्याच्यासाठी जस्टिफिकेशन नाही आहे म्हणजे. पुढे जाऊया. 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकामध्ये 33 V विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहू देण्यासाठी त्याच्या 2 टोकामध्ये किती विभावांतर पाहिजे. म्हणजे विद्युतधारा सेम आहे, आपल्याला माहीत आहे V इज इक्वल टू काय आहे, IR आहे. V इज इक्वल टू काय आहे, IR आहे. म्हणजे I इज इक्वल टू काय होईल, I1 इज इक्वल टू V1/R1. आता इथं I1 म्हणजे इथं किती दिलेलं आहे, I1 इज इक्वल टू V1 किती दिलेलं आहे, V1 33 दिलेलं आहे, चला 33 घेऊ मग, अपॉन R1 किती दिलेलं आहे, 110 ओम दिलेला आहे. रेजिस्टन्स किती आहे, 110 ओम आहे रोध. मग R1ची व्हॅल्यू 110 आलेली आहे. 2 टोकामध्ये विभवांतर किती आहे, व्होल्टेज किती आहे दोघांमध्ये, विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आपण, 33 व्होल्ट आहे. मग मी इथं 33 लिहिलं, हे I1ला I1. आता I2 किती आहे, I2 इज इक्वल टू, सो त्यांचं म्हणणं आहे की 500 ओहम आहे विद्युतधारा वाहू लागल्यानंतर 2 टोकामध्ये किती विभवांतर, म्हणजे आपल्याला V2 काढायचं आहे आणि ह्याच्यामधलं ओहम दिलेला आहे रेजिस्टन्स 500. सो ठीक आहे. आता I1 इज इक्वल टू काय आहे, तेवढीच विद्युतधारा वाहिली पाहिजे, म्हणजे I1 इज इक्वल टू I2 आहे. लेफ्ट साईड सारखी आहे म्हणून राईट साईड पण सारखी असणार, म्हणजे किती येणार, 33/110 इज इक्वल टू V2/500. V2 काढायचं आहे आपल्याला. चला 11×3 = 33, 11×10 11×3 = 33, 11×10 110. त्याच्यानंतर हे कटलं, 0 कटलं, म्हणजे V2 इज इक्वल टू काय येईल, 3 × 50. 3 × 50 किती होतात, 5×3 = 15, 150. 150 आहे का आपल्याकडे ऑप्शन आहे ना, हे काय 4 नंबरचं विधान आहे 150 ओहम. परत एकदा सांगतो, तुम्हाला ओहम्स लॉ माहीत असेल, म्हणजे ज्यामध्ये V इज इक्वल टू काय आहे तुमचं IR असते, व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स असते. सो त्याला आपण I त्यांनी कॉमन दिलेला आहे 2 मध्ये म्हणून त्याला कन्वर्ट करून घेतलं आयच्या फॉर्म्युल्यामध्ये. I इज इक्वल टू V इकडे घेऊन गेलं तर I1 इज इक्वल टू V1/R1, जो आपल्याला V व्होल्टेज 33 आणि R रेजिस्टन्स 110 दिलेला आहे. हे पहिल्याच याच्यात दिलेल्या ओळीमध्ये तुम्हाला ते तिथं मांडून घेतलं. त्यानंतर I2 इज इक्वल टू V2/ रेजिस्टन्स किती दिलेला आहे 500, ते पण मांडून घेतलं. आता दोन्हीमध्ये सारखीच विद्युतधारा वाहते म्हणतायत, कारण तेवढीच विद्युतधारा वाहवायची आहे म्हणून I1 इज इक्वल टू I2 आहे. म्हणजेच काय असणार, राईट साईड 33/110 आणि V2/500 हे एकमेकाच्या इक्वल असायला पाहिजे. मग केलं ते 3 11नी गुणलं ह्याला, 11×3 = 33, 11×10 110, V2/500 केलं, 10 कटलं, इथलं 1 0 कटलं, 5×3 = 15, 150 व्होल्ट त्याचं काय आलेलं आहे व्होल्टेज. हा पण एक अतिशय सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, जो तुम्हाला यायलाच पाहिजे होता त्या ठिकाणी. पुढे जाऊया. खालीलपैकी नैसर्गिक चुंबक ज्या अलमारीला आपण चिपकवायचो आणि तुम्हाला सांगितलेलं आहे, जर याचं उत्तर माहीत असलं असतं तरी तुम्ही उत्तरेचं जे आहे ते लोड स्टोन मारणं अपेक्षित होतं, कारण लोहचुंबक जे आहे तांबे तर दूरपर्यंत नाही, झिंक पण नाही, सिलिकॉन पण नाही, हे कोणतंच चुंबक नाही आहे.
तांब्यात पण चुंबकत्व नसते, झिंकमध्ये पण नसते, सिलिकॉनमध्ये पण नसते. सिलिकॉन तर सेमीकंडक्टर आहे. सो इथं लोडस्टोनच एक ऑड आहे आणि त्याचा फॉर्म्युला पण ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, म्हणून ते उत्तर असण्याचे चान्सेस काय होते जास्त. म्हणून लॉजिकनं जर जातो म्हटलं, माहीत जरी नसलं, लॉजिकनं जातो म्हटलं तरी हे प्रश्न तुमचा बरोबर यायला पाहिजे होता. आधी स्पीकर यायचे पहा, त्याच्या मागून लोहचुंबक लागलेलं असायचं, किंवा तुम्ही जत्रेमधून खरेदी केलं असणार, बरोबर. मॉडर्न ह्याच्यामध्ये जे मोठे मोठे आता प्ले स्टोअर किंवा दुकानं असतात, सो तिथून पण मुलं ते खेळण्यामधून पण खरेदी करतात. जे अलमारीला लहानपणी चिपकवलेले आहेत तुम्ही टाचण्या वगैरे जमा करण्यासाठी, सो हे ते जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी लोडस्टोन आहे. नॅचरल लोहचुंबक म्हणतात त्याला, नैसर्गिक. सोनार सगळ्यांना माहीत आहे, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ज्याला म्हणतात. सो सोनार मी तुम्हाला दाखवतो बघा. जहाजेमधून काय केलं जातं, एक अल्ट्रासोनिक जे हे आहे साऊंड आहे तो पाण्यामध्ये पाठवला जातो. तो कशावर तरी आदळतो, जे खाली ऑब्जेक्ट आहे, पाणबुडी असेल एखादी, व्हेल मासा असेल एखादा, किंवा खाली एखादं मोठं त्या ठिकाणी लँडमास असेल. येतं लक्षात, ही सिस्टीम फेल्युअर होती म्हणूनच तर ते टायटॅनिक बुडालं होतं पहा, किंवा त्याच्याकडे लक्ष राहिलं नाही. येतं लक्षामध्ये, ते जे लोक पाहणारे आहे हे सगळं ते दुसऱ्याच काहीतरी पाहण्यामध्ये व्यस्त होते. तुम्ही त्या मूवीमध्ये पाहिलं असेल, आणि त्याच्यामुळे ती जहाज धडकली कशाला जाऊन, एखाद्या आईसबर्गला जाऊन. सो त्यामध्ये सोनार सिस्टीम होती, पण त्याच्यावर लक्ष ठेवणारे लोक गाफील राहिले म्हणून ती जहाज बुडाली. सो यामध्ये जे टच होऊन वापस येण्यासाठी, म्हणजे त्याच्यावर आदळून हा जो येणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे, सो ह्याचं जाण्याचं डिस्टन्स जे आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी सोनार पद्धतीचा वापर केला जातो, की जहाजेपासून ते किती दूर आहे. सो तुम्हाला माहीत आहे साऊंडचा जो स्पीड आहे तो पाण्यामध्ये किती असतो, जवळपास 2500 मीटर पर सेकंद असतो. मग याला जाऊन येण्यासाठी किती सेकंद लागले, येतं लक्षामध्ये. आणि मग याच्यानुसार हे किती मोठं आहे हे ते सगळं येतं सिस्टीम असते रिसिव्हरमध्ये, कम्प्युटर लागलेले असतात, कम्प्युटरवर पूर्ण चित्रच तयार होतं त्याचं, येतं लक्षात. सो ही जी सिस्टीम आहे याला सोनार सिस्टीम म्हटलं जाते, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ज्याला म्हटलं जाते. सो त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. पाणबुडीसारख्या बुडालेल्या वस्तूची गती व स्थिती मापण्यासाठी, किंवा आईसबर्ग असेल एखादा, किंवा आतमध्ये एखादा डोंगर असेल, सो किंवा एखादा व्हेलसारखा मासा जहाजा खालून जात असेल, सो अशा केसेसमध्ये ह्या सोनार पद्धतीचा वापर केला जातो. पुढे जाऊया. एका ध्वनी तरंगाची वारंवारता, आता तुम्हाला हे बेसिकली माहीत पाहिजे कशाला काय म्हणतात. जर साऊंडला आपण त्या ठिकाणी क्रस्ट अँड ट्रफच्या फॉर्मॅटमध्ये मांडतो म्हटलं, त्यामध्ये कॉम्प्रेन्शन अँड रेरिफॅक्शन्स असतात, पण ह्याला जर क्रस्ट आणि ट्रफच्या फॉर्मॅटमध्ये मांडतो म्हटलं तर हे जे 2 सक्सेसिव्ह क्रस्ट आहे, सक्सेसिव्ह क्रस्ट म्हणतात त्याला, खाली जे गेलेलं आहे त्याला ट्रफ म्हणतात. 2 सक्सेसिव्ह ट्रफ घ्या किंवा 2 सक्सेसिव्ह क्रस्ट घ्या, याच्यामधील जे डिफरन्स असते ते लॅम्बडानं व्यक्त केल्या जाते. याला वेवलेंथ असं म्हटलं जाते, तरंग लांबी. हॉरिझॉनपासून याची जी उंची असते क्रस्टची, सो ह्याला ॲम्प्लिट्यूड म्हटलं जाते. याला काय म्हटलं जाते, ॲम्प्लिट्यूड असं म्हटलं जाते. आयाम म्हणतात त्याला, आयाम. याला वेवलेंथ असं म्हणतात, याला वेवलेंथ असं म्हटलं जाते. आणि एका सेकंदामध्ये एक क्रस्ट आणि ट्रफ हे किती वेळा फॉर्म होतात याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/T असते. येतं लक्षात, एका सेकंदात हे क्रस्ट आणि ट्रफ किती तयार होतात याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी, फ्रिक्वेन्सी म्हटलं जाते. तर आता यांचं काय म्हणणं आहे, एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ आहे, म्हणजे एका सेकंदात हे किती क्रस्ट आणि ट्रफ फॉर्म करतात, 1000. किती फॉर्म करतात, 1000 फॉर्म करतात. एका सेकंदात एक केलं तर त्याची 1 हर्ट्झ आहे, पण ह्यांचं म्हणणं आहे एका ध्वनीची वारंवारता 1000 हर्ट्झ आहे, म्हणजे एका सेकंदात ते 1000 वेळा वर खाली करतात. तरंग लांबी 0.25 मीटर आहे, म्हणजे 2 क्रस्टमधील अंतर किती आहे, 0.25 आहे. आता तुम्हाला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाईम असते. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम असते. हा फॉर्म्युला तुम्ही काढू शकता. ह्यांनी काय विचारलेलं आहे, तो विशिष्ट माध्यमात प्रवास करत असेल तर किती अंतर कापेल, म्हणजे ह्यांनी डिस्टन्स विचारलेलं आहे. यांनी काय विचारलेलं आहे, डिस्टन्स विचारलेलं आहे. कसं कॅल्क्युलेट करणार आता आपण डिस्टन्स पहा. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड गुणेला टाईम त्या ठिकाणी होऊन जाईल. स्पीड कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर स्पीड कॅल्क्युलेट केला जातो पहा. इथं जर करायचं आहे आपल्याला स्पीड, तर इथं त्यांचं म्हणणं आहे 1000 हर्ट्झ, म्हणजे हे जे चक्र आहे 0.25 मीटरचं, हे किती 1000 हर्ट्झ तरंगलांबी जी आहे, म्हणजे ह्या 2 ह्याच्यामधलं जे अंतर आहे, 2 क्रस्टमधलं जे अंतर आहे ते किती आहे, 0.25 मीटर. आणि असे किती तयार होतात त्या ठिकाणी, सो असे तयार होत असताना त्या ठिकाणी 1000 हर्ट्झ त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे हे टोटल किती क्रॉस करत असतील, एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स जात असतील, ह्याचा जर विचार करतो म्हटलं तर मग आता एका याची 0.25 आहे, मग एका सेकंदामध्ये 1000 याची किती असेल, सो गुणेला 1000 करावं लागेल ह्याला. म्हणजे 1000 फ्रिक्वेन्सी, एक क्रस्ट आणि ट्रफ व्हायला म्हणजे एक फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ झाली. मग असे
0.25 मीटरचे, म्हणजे एकाची लांबी जी आहे 0.25 मीटर आहे, 1000 हर्ट्स आहे, म्हणजे किती तयार होत आहेत त्या ठिकाणी 0.25 गुणेला 1000 त्या ठिकाणी एका सेकंदात अंतर ते क्रॉस करत आहेत. हे 1000 वेळा असं होतं आहे ना, 1000 वेळामध्ये एका वेळामध्ये ते 0.25 मीटर जाते, 1000 वेळात किती जाईल, मग 1000 गुणेला 0.25 जाईल ते. सो मग ह्याचं काय येणार बघा बरं, 2 0 आणि 3 म्हणजे हे 250 येणार. याच्या लक्षामध्ये. सो ते किती येणार जवळपास पहा बरं, 0.25 मीटर म्हणजे हे जवळपास किती यायला पाहिजे, 250 मीटर. एका सेकंदामध्ये, मीटर आहे ना हे, मीटरमध्ये दिलेलं आहे वेव्हलेंथ, म्हणजे हे 250 मीटर जायला पाहिजे एका सेकंदात. एका सेकंदात 250 मीटर जायला पाहिजे. मग त्यांनी विचारलं 5 सेकंदात किती मीटर जातील. सो मग 5 सेकंदात ते 250 गुणेला 5 1250 जायला पाहिजे. 5 सेकंदात 1250. परत सांगतो, एका सेकंदात हे जर केलं तर 1 हर्ट्स आहे, इथं 1000 म्हटलेलं आहे. एका सेकंदात 1000 म्हटलेलं आहे, म्हणजे 1000 वेळा. एका सेकंदात 1 वेळा झालं तर 1 असते फ्रिक्वेन्सी. 1000 हर्ट्स म्हणजे काय, एका सेकंदात 1000 वेळा जाते. सो एकाचं डिस्टन्स किती आहे हे जर करतो म्हटलं तर एकाचं डिस्टन्स आहे 2 सक्सेसिव्ह क्रस्टमधलं अंतर किती आहे 0.25 मीटर. किंवा इथून इथपर्यंतचं अंतर जर घेतलं तर ते किती आहे, एक सक्सेसिव्ह क्रस्ट रफ किंवा सक्सेसिव्ह क्रस्टमधलं जे अंतर आहे किंवा क्रस्ट रफमधलं अंतर म्हणू आपण, किती आहे त्या ठिकाणी 0.25. मग 1000 याच्यात किती क्रॉस करेल तो एका सेकंदात, 0.25 गुणेला 1000 म्हणजे हे 250 मीटर आलं. आणि 5 सेकंदात किती जाईल, एका सेकंदात 250 मीटर चालला, 5 सेकंदात 25 गुणेला 5 1250 मीटर. सो 1250 मीटर जायला पाहिजे. पुढे जाऊया. हाही एक अतिशय सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, ज्याचे बेसिक्स चांगले आहे, त्याला हा प्रश्न सुटायला पाहिजे. 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की एक मांजर आहे, आरशामध्ये बसलेली आहे. आता समजा एखादा 2 आरसे आहे ते असे ठेवले आणि मधात एखादी मांजर बसलेली आहे, तर त्या मांजरीची कुठलीच प्रतिमा तयार होणार नाही. त्या मांजरीची काय होणार नाही, प्रतिमा. मग हा आरसा जसा जसा इकडं अँगल कमी करत जाईल तशी तशी त्या मांजरीची प्रतिमा तयार व्हायला सुरुवात होईल. आता यांचं काय म्हणणं आहे, हा जो आरसा आहे, मी थोडा कलर बदलवतो पेनचा, ह्या पहिल्या आरशाचा आणि ह्या दुसऱ्या आरशाचा अँगल जो आहे हा 30 डिग्रीचा आहे. किती डिग्रीचा आहे, हा दुसरा आरसा 30 डिग्रीचा अँगल आहे आणि याच्या मधात मांजर बसलेला आहे. तर मग हे मांजर इकडं पण दिसणार आणि ह्याही आरशात दिसणार. तर त्यांचं म्हणणं आहे किती प्रतिमा दिसतील त्या आरशामध्ये. त्याचा एक फॉर्म्युला आहे. याचा फॉर्म्युला असा आहे, 360 भागेला एक्स, टोटल 360 भागेला एक्स मायनस 1 एवढ्या प्रतिमा दिसतील. आता इथं एक्स किती आहे, 30 डिग्री आहे. मग इथं जर 30 ठेवलं तुम्ही तर हे किती होऊन जाते, 3 1 3 3 2 6 12 वजा 1 म्हणजे 11 प्रतिमा त्या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे. त्या मांजराच्या किती प्रतिमा दिसतील, 11 प्रतिमा त्या ठिकाणी दिसतील. हाही फॉर्म्युला पुस्तकात दिलेला नाही आहे. जर ह्या प्रश्नाचं उत्तर आलं असेल तर पॅनिक होऊन जाऊ नका, कारण हा टफ कॅटेगरीमधला प्रश्न होता किंवा आपल्याला माहीत नसल्यामुळं हे त्याचं उत्तर आहे. हे जे पाहिजे असेल तुम्हाला तर मी हे विदर्भ IAS अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती हे एक्सप्लेनेशन जे आहे ते मी त्या ठिकाणी टाकून देतो, तुम्ही त्याच्यावरून बघून घ्या. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीच्या वृद्धत्व निर्माण करतात. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲबिसिक ॲसिड. हे वृद्धत्व निर्माण करते. ऑक्झिन्स काय करतात, वनस्पतीची तुम्ही नेहमी पहा, त्या वनस्पतीच्या खोडाची म्हणा किंवा वनस्पतीच्या फांद्यांची वाढ नेहमी प्रकाशाच्या दिशेनं होते. ह्या ऑक्झिन हार्मोनमुळे होते आहे. त्याच्यानंतर सायटोकिनिन, पेशीचं विभाजन करण्यासाठी, नवीन पेशी तयार होण्यासाठी पेशीचं विभाजन होणं गरजेचं असते. सो ते सायटोकिनिनमुळे होते. इथिलिन काय करत असते, फळ जे आहे त्याच्या रिपनिंग, फळाला पिकवण्यासाठी इथिलिन मदत करतात. म्हणून कधी पहा, जे कच्चे केळं आहे, कच्चे आंबे आहे ते पिकवण्यासाठी पण ह्या इथिलिनच्या पावडरचा किंवा गॅसचा, हे एकमेव असं हार्मोन आहे जे लिक्विड नसून गॅसच्या स्वरूपात असते आणि फळ पिकण्यामध्ये महत्त्वाची भूमिका. आणि वनस्पतीला वृद्धत्व आणण्यासाठी ॲबिसिक ॲसिड त्या ठिकाणी हे असते, म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. पुढे जाऊया. डोळ्याचा रंग पांढरा असणारा ड्रॉसोफिलाच्या मादीचा व डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नराचा बरोबर संकरण झाले तर पहिल्या F1 पिढीतील सर्व ह्यांनी काय केलेलं आहे, पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिला मादीचा मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिला नरा बरोबर संकर केले तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्याचा रंग कोणता असेल. हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हा एक एक्सपेरिमेंट आहे पहा. जसं मेंडेलनी वाटाण्यावरती केला होता तसाच एक शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव मला आठवत नाही आहे सध्या. सो त्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, ड्रॉसोफिला म्हणजे ही फ्रूट बी म्हणू शकतो आपण किंवा फ्रूट फ्लाय म्हणू शकतो, सॉरी याला आपण बी नाही, फ्रूट फ्लाय म्हणजे फळांवर बसणारी फळमाशी जी असते. सो तिला त्यांनी काय केलेलं आहे, वापरलेलं आहे. तिलाच का वापरलं आहे, कारण ह्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस लवकर होत होते ह्या माशीमध्ये. हिचं जी लाईफ सायकल आहे ती फक्त 2 आठवड्याची असते, म्हणजे लगेच आपल्याला काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये चेंजेस पाहू शकतो. 2 आठवड्याचा त्याचा पिरियड असतो, म्हणजे हिचा पूर्ण आयुष्याचा पिरियड हा 2 आठवड्याचाच असतो.
आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही साध्या सूक्ष्मदर्शीनं देखील तुम्ही पूर्ण ह्याच्या बॉडीवरचे काय करू शकता, प्रयोग करू शकता. म्हणजे त्याचं हेड, टेल आणि ॲब्डोमेनचे त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही त्या साध्या सूक्ष्मदर्शीनं पण त्याचं काय करू शकता, पूर्ण पाहू शकता. सो त्याच्यामुळे ह्यांनी काय केलेलं आहे, ती जी फ्रूट फ्लाय आहे तिला निवडलेलं आहे. मग यांनी काय केलं की जी फ्रूट फ्लाय होती ही नॉर्मली लाल डोळ्याची असायची. पहा, त्यांनी काय केलं की थोडेसे जेनेटिक चेंजेस करून एक पांढऱ्या डोळ्याची त्या ठिकाणी तयार केली, एक फ्लाय. आता ह्यांनी काय म्हटलेलं आहे, पांढऱ्या डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रासोफिलाच्या नरासोबत, म्हणजे लाल रंग असणारा हा जो नर आहे आणि मादी जी आहे त्याची, ही जी मादी आहे सो ती पांढऱ्या डोळ्याची घेतली. म्हणजे ही ॲक्च्युली नॅचरली यांच्या डोळ्याचा रंग लाल असतो. ही जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जेनेटिकली मॉडिफाय करण्यात आली. तिच्या डोळ्याच्या तिच्या डोळ्याचे जे क्रोमोझोम्स आहे त्यामध्ये चेंज करून तिला पांढरे करण्यात आलं. आणि दोघांचा इंटरकोर्स किंवा दोघांचं त्या ठिकाणी हे केल्यानंतर, फलन झाल्यानंतर किंवा दोघांचं त्या ठिकाणी इंटरकोर्स झाल्यानंतर नवीन जी पहिली पिढी तयार होते, ज्याला F1 म्हणतात, यांनी F1च विचारलं आहे, त्यामध्ये काय बदल पाहायला मिळतात. सो त्यांनी ते चेक केले. तर त्यापासून जर 2 फिमेल आणि 2 मेल तयार होत असतील तर सगळ्यांच्या डोळ्याचा रंग तुम्हाला लाल पाहायला मिळाला. कशामुळं? कारण याच्यामधला लाल रंग नॅचरल असल्यामुळं डॉमिनंट होता. मात्र त्याची जी पुढची पिढी होती सो त्याच्यातला एक जे तुम्हाला दिसते, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे F2 जनरेशनमध्ये मेल की फिमेल, तिच्या डोळ्याचा रंग फक्त पांढरा पाहायला मिळाला. 3 जे आहेत ते लाल डोळ्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. यांनी F1 विचारलेला आहे. आता सगळ्यांच्याच डोळ्याचे रंग लाल असल्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, सरळ सरळ लाल असणार आहे. 2 मेल आणि 2 फिमेल सगळे लाल डोळ्याचे त्या ठिकाणी होते ह्या एक्सपेरिमेंटमध्ये. हा एक्सपेरिमेंट आहे, येतं लक्षामध्ये, जसं मेंडेलनी केलं होतं वाटाण्याच्या बीवरती, येतं लक्षामध्ये, किंवा ग्रीन पी ज्याला म्हणतो आपण. सो त्याच्यावरती जसा केला होता प्रयोग तसाच त्यांनी हा ड्रॉसोफिला नावाच्या मादी आणि नरावरती केलेला हा प्रयोग होता. त्याचे हे काय त्या ठिकाणी आलेले, त्या ठिकाणी आपण एक्सपेरिमेंटचे काय म्हणू शकतो, म्हणजे निदर्शनं म्हणू शकतो. त्याला काय निदर्शनं आलेले आहे. सो ते हे निदर्शनावरती आधारित हा विचारलेला प्रश्न आहे. पुढे जाऊया. व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात. आता तुम्हाला व्हायरॉइड्स म्हणजे काय माहिती पाहिजे. पहा, ज्या पद्धतीनं व्हायरसेस असतात, पहा, व्हायरसेसपेक्षाही सूक्ष्म असणारे किंवा कितीतरी सूक्ष्म असणारे हे त्या ठिकाणी सजीव कम निर्जीव असतात. म्हणजे जसे व्हायरसला आपण सजीव पण म्हणू शकत नाही, निर्जीव, तसंच व्हायरॉइडला आपण सजीव पण म्हणू शकत नाही, निर्जीव पण म्हणू शकत नाही. यामध्ये काय असते, एक RNA असतो, असा राऊंड शेप काय असतो, एक RNA असतो. या RNAवर कुठलंच कोटिंग नसते त्या ठिकाणी, आणि बाहेर जी सेल मेम्ब्रेन आहे ती प्रोटीनची बनलेली असते. बस एवढंच असतं याच्यामध्ये स्ट्रक्चर. येतं लक्षात. जसं व्हायरस एकदम सिम्पल असतो तसाच हा बिलकुल कॉम्प्लिकेटेड नसतो. सर्क्युलर RNA असतो, याच्यावर कुठलीच कोटिंग नसते, आणि ओव्हरऑल जे तुम्हाला ती दिसते आहे व्हायरॉइड्स, त्याच्यावरती प्रोटीनचं तुम्हाला कोटिंग त्या ठिकाणी दिसते आहे. आता हे व्हायरॉइड्स नॉर्मली काय करतात, प्राण्यांपेक्षा वनस्पतीला जास्त हार्म करतात. पहा, जसे कोकोनट ट्रीवरती त्या ठिकाणी एक आजार येतो, पहा. सो त्या आजारामध्ये काय होते आहे, कोकोनट त्या ठिकाणी अतिशय वीक होऊन जातात, किंवा वेगळ्याच शेपचे, नॉर्मली असा शेप असतो, सो ते वेगळ्याच शेपचे बनून जातात त्या ठिकाणी. फिलिपिन्समध्ये हा आजार आला होता, ज्यामध्ये ह्या व्हायरॉइड्समुळे काय झाले होते, तिथले कोकोनट ट्रीज जे आहे ते म्हणजे आतमधून जर तुम्ही फोडलं तर काळे काळे होताना दिसतात, आणि बाहेरून ते एकदम म्हणजे कडक असते ना, नारळ कसं असते, कडक असते, ते एकदम नरम नारळ होऊन जातात. किंवा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पोटॅटोवरती व्हायरॉइडचं इन्फेक्शन पोटॅटोला झाल्याचं पाहायला मिळते. म्हणजे ज्यामध्ये त्याला पोटॅटो स्पिंडल ट्यूबर त्या आजाराला म्हटल्या जाते, ज्यात पोटॅटो हे अशा साईजचे असण्याऐवजी ते काकडीसारखे होऊन जातात, अशा साईजचे होऊन जातात. म्हणजे सो ते कशामुळं, व्हायरॉइड्समुळे होतात. नॉर्मली प्लांट्सला ते हार्म करतात. याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असतात, एकदम बरोबर आहे. गोलाकार रायबोन्यूक्लिक ॲसिड ज्याला RNA म्हणतो आपण, त्याने बनलेले असतात, बरोबर आहे. RNA रेणू प्रोटीन आवरणाने आच्छादित असतो, हे चुकीचं आहे. RNAवर कुठलंही कोटिंग नसते. आणि पादप पेशी, वनस्पती पेशी संक्रमित करतात, एकदम बरोबर आहे, वनस्पती करतात, आणि मानवामध्ये पण हे संक्रमण करतात. हेपॅटायटिस D जो प्रकार आहे ना, 5 प्रकार आहे ABCDE, त्यापैकी जो D प्रकार आहे तो ह्या व्हायरॉइड्समुळे होताना तुम्हाला दिसतो आहे. त्यामुळे याचं ABD त्या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. शेवटचा प्रश्न आता 100वा, एकदम सोपा आहे. खालीलपैकी मातीचे घटक कोणते. सो तुम्ही हे ॲक्च्युली हा क्वेश्चन ह्याचा नाही आहे, म्हणजे सायन्सचा नाही आहे, हा ॲक्च्युली जातो तुमच्या ह्याच्यामध्ये आपल्या जॉग्राफीमध्ये. सो जॉग्राफीमधला हा प्रश्न आहे, पण ह्यांनी विचारलेला कशामध्ये आहे तो याच्यामध्ये विचारलेला आहे, सायन्समध्ये, म्हणून इथं डिस्कशन करू आपण. सो याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मातीमध्ये काय असते, तर 25% एअर असते. मातीमध्ये 25% एअर असते, त्यानंतर 25% वॉटर असते. हे घटक आहे, कंपोनंट आहे.
यापैकी जवळपास 45% मिनरल्स असतात. मिनरल्स म्हणजे काय, ज्यामध्ये दगड, धोंडे, वाळू सगळं आलं. आणि 5% काय असतात, ऑर्गॅनिक मॅटर असतात. मग एक तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिक मॅटर असू शकते प्लांट आणि ॲनिमलसारखं, किंवा डिकम्पोज झालेलं असू शकते, ज्याला आपण ह्युमस पण म्हणतो. सो हे टक्केवारीमध्ये बोलायचं झालं तर, म्हणजे आपण डिटेलमध्ये पाहतो. आधी ॲग्री हा सब्जेक्ट असायचा मेन्सला, याही वर्षी आहे मेन्सला. सो त्याच्यात हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे. दगड, गोटे, वाळू हे मिनरल्समध्ये येतात, हे तर आहेच. बारीक माती, कुजलेले पदार्थ हे ऑर्गॅनिक मॅटरमध्ये त्या ठिकाणी येतात. बारीक माती मिनरल्समध्ये जाते. रासायनिक पदार्थ याच्यामध्ये नाही आहेत, ऑर्गॅनिक मॅटर आहे. रंगद्रव्य पण ह्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ए आणि बी आहे. एक ऑप्शन आपल्याकडे आहे. सो 2 नंबरचं विधान असायला पाहिजे. सो हे होतं तुमच्या विज्ञानाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. सो तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटलं, तुम्हाला आणखी कोणकोणत्या विषयाचं जर हवं असेल तर तुम्ही ते माझ्याकडून मागू शकता. खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला ह्याची जी प्रतिक्रिया आहे तुमची, की तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं, हे नक्की लिहून कळवा. सो भेटूया आपण पुढच्या स्पष्टीकरणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.